हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण नात्यांची ओळख आणि त्यावर आधारित प्रश्न विचारणार आहे. त्यावर आधारित प्रश्न मी विचारणार आहे. अगोदर आपण नात्यांची ओळख करूया आणि नंतर मी 10-12 प्रश्न आणलेत ते विचारणार. आणि मी विचारणार प्रश्न, मी उत्तर सांगायच्या अगोदर किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगोदरच आली ती मला तुम्ही कमेंट करून कळवायचे आहेत. तर चला आपण नात्यांची ओळख अगोदर बघून घ्या. नाती चला मग आता आपण ऐका लक्ष देऊन. आईची किंवा वडिलांची आई आपली कोण? आजी. आईचे किंवा वडिलांचे वडील आजोबा. आईचा भाऊ मामा. आईची बहीण मावशी. वडिलांचा भाऊ काका. वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणतो? आत्या. भावाची बायको वहिनी. भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात. बहीण ही बहीण आहे बहीण. बहिणीचा नवरा, बहिणीच्या नवऱ्याला भावजी म्हणतात. काकाची बायको काकी. मामाची बायको मामी. आत्याचा मुलगा किंवा मुलगी आते भाऊ किंवा आते बहीण. मामाचा मुलगा किंवा मुलगी मामे भाऊ किंवा मामे बहीण. काकाचा मुलगा किंवा मुलगी चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. मावशीचा मुलगा किंवा मुलगी मावस भाऊ मावस बहीण. आता नवऱ्याची आई म्हणजे सासू. नवऱ्याचा भाऊ म्हणजे दीर. नवऱ्याची आई म्हणजे तुमच्या वडिलांची आई, ती तुमच्या आईची सासू. नवऱ्याचा भाऊ म्हणजे तुमच्या वडिलांचा भाऊ, तो तुमच्या आईचा दीर. आणि दीराची बायको ती तुमची काकी आणि आईची जाऊबाई. बघा, नवऱ्याचा भाऊ दीर, दीराची बायको जाऊ. नवऱ्याचे वडील सासरे. नवऱ्याची बहीण नणंद. दीराची मुले पुतण्या पुतणी. तुमच्या काकांची मुलं ही तुमच्या आईवडिलांची पुतण्या आणि पुतणी. भावाची मुले भाचा भाची म्हणजे तुमच्या आईच्या भावाची मुलं ही भाचा भाची. आणि वडिलांच्या वडिलांच्या बहिणीची मुलं ही सुद्धा भाचा भाची. बायकोचा भाऊ मेहुणा. बायकोची बहीण मेहुणी. मेहुणीचा नवरा साडू म्हणजे आईच्या बहिणीचा नवरा हा तुमच्या वडिलांचा साडू. सुनेची आई विहीण म्हणतात. वडिलांचे आजोबा हे आजी. वडिलांचे आजोबा आणि आजी हे तुमचे पणजोबा आणि पणजी. तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि ते मी समजावून सांगणार पण आहे. नात्यावर आधारित प्रश्न. तुमच्या वडिलांची बहीण ही तुमची कोण? सांगा, तुमच्या वडिलांची बहीण ही तुमची कोण? आत्या. तुमच्या आईच्या भावाची बायको ती तुमची कोण? तुमच्या आईच्या भावाची बायको. तुमच्या आईचा भाऊ तुमचा कोण? मामा. मग मामाची बायको ती तुमची कोण? मामी. तुमच्या वडिलांच्या भावाचा मुलगा. बघा, तुमच्या वडिलांच्या भावाचा मुलगा. वडील म्हणजे पप्पा तुमचे. तर तुमच्या वडिलांच्या भावाचा मुलगा म्हणजे तो तुमचा कोण? वडिलांचा भाऊ तुमचा कोण? काका. आणि काकांचा मुलगा तो तुमचा कोण? चुलत भाऊ. तुमच्या मामीचा नवरा तो तुमच्या वडिलांचा कोण? तुमच्या मामीचा नवरा. तुमच्या मामीचा नवरा हा तुमचा कोण? मामा. मग तुमचा मामा तो तुमच्या वडिलांचा कोण? नाही माहिती?
तुमचा मामा हा तुमच्या आईचा कोण? भाऊ. आणि तुमची आई ही तुमच्या वडिलांची कोण? बायको. आणि बायकोचा भाऊ म्हणजे कोण? मेहुणा. मेहुणा. तुमच्या मामीचा नवरा तो तुमच्या वडिलांचा कोण? आईचा भाऊ तो तुमच्या वडिलांचा मेहुणा. तुमच्या वडिलांची आई ती तुमच्या आईची कोण? तुमच्या वडिलांची आई म्हणजेच तुमच्या वडिलांची आई तुमची कोण? आजी. आणि तुमच्या आईची कोण? तुमच्या आईची सासू. आईच्या नवऱ्याची आई ती. तुमची आई ही तुमच्या वडिलांची बायको. आणि तुमचे वडील हे तुमच्या आईचा नवरा. आणि नवऱ्याची आई ही कोण? सासू. तुमच्या वडिलांच्या मेहुणीचा मुलगा तो तुमचा कोण? तुमच्या वडिलांची मेहुणी कोण? बायकोच्या बहिणीला मेहुणी म्हणतात. मग तुमच्या वडिलांची बायको कोण? तुमची आई. मग तुमच्या आईची बहीण कोण? मावशी. मग तुमच्या वडिलांच्या मेहुणीचा मुलगा म्हणजे तुमच्या मावशीचा मुलगा तो तुमचा कोण? मावस भाऊ. मावस भाऊ. तुमच्या वडिलांच्या भावजींचा मुलगा तो तुमचा कोण? भावजी कोणाला म्हणतात? बहिणीच्या नवऱ्याला. मग तुमच्या वडिलांची बहीण कोण? ती तुमची आत्या. होय ना? वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात ना. मग तुमच्या वडिलांच्या भावजींचा मुलगा. भावजी म्हणजे तुमच्या आत्याचा नवरा. होय ना? मग आत्याचा मुलगा, नवऱ्याचा मुलगा आणि वडिलांच्या भावजींचा मुलगा म्हणजे एकच. वडिलांच्या भावजींचा मुलगा म्हणजेच आत्याचा मुलगा. भावजी कोण? वडिलांच्या बहिणीचा नवरा. वडिलांची बहीण तुमची आत्या. मग त्यांचा मुलगा किंवा मुलगी म्हणजे आतेभाऊ आतेबहीण. मग इथे मुलगा विचारला म्हणजे आतेभाऊ. बरोबर ना? तुमच्या वडिलांच्या भावजींचा मुलगा, आत्याचा मुलगा, आतेभाऊ. तुमचा मामा तो तुमच्या आईचा कोण? ते काय तुम्हाला सांगायलाच नको. आईच्या भावाला मामा म्हणतात. होय ना? भाऊ, आईचा भाऊ. तो सगळ्यांचा लाडका असतो ना. तुमच्या आईची नणंद ती तुमची कोण? नणंद कोण? तुमच्या आईची नणंद कोणाला म्हणतात? नवऱ्याच्या बहिणीला. तुमच्या आईचा नवरा कोण? तुमचे वडील म्हणजे तुमचे पप्पा. आणि तुमच्या पप्पांची बहीण ती आईची नणंद. मग तुमच्या पप्पांची बहीण ती आईची नणंद. मग ती तुमची कोण? आत्या. पप्पांची बहीण कोण? वडिलांची बहीण कोण? आत्या. तुमच्या आईची नणंद म्हणजे आत्या आणि ती तुमची कोण? आत्या. तुमच्या वडिलांचे वडील ते तुमचे कोण? माहीत आहे का? तुम्ही तुमच्या वडिलांना बाबा म्हणतात. पण बाबा स्वतःच्या वडिलांना म्हणतात. तुम्ही म्हणा बाबा, पण ते नात्याने तुमचे कोण? तुमच्या वडिलांचे वडील ते तुमचे नात्याने आजोबा. प्रश्न आला तर आजोबा लिहायचं. आजोबा. दिसतंय ना? नाही तर सांगितलंय मी तोंडाने. आजोबा. तुमच्या वडिलांची आई ती तुमची कोण? आई. वडिलांची आई. आजी. तुम्ही आई म्हणतात ना? आजी.
म्हणा आई, पण आजी नात्याने. तुमच्या मावशीचा नवरा, बघा, तुमच्या मावशीचा नवरा तो तुमच्या वडिलांचा कोण? तुमच्या मावशीचा नवरा तो तुमच्या वडिलांचा कोण? तुमची मावशी कोण? तुमच्या आईची बहीण. अगोदर तुमच्या आईची बहीण म्हणजेच तुमच्या वडिलांची कोण? मेहुणी. आणि मेहुणीचा नवरा याला काय म्हणतात? साडू. तुमच्या मावशीचा नवरा म्हणजे तुमच्या आईच्या बहिणीचा नवरा म्हणजे तुमच्या वडिलांच्या मेहुणीचा नवरा. आईची बहीण म्हणजे बायकोची बहीण ही मेहुणी आणि मेहुणीचा नवरा त्याला काय म्हणतात? साडू म्हणतात. तुमच्या मावशीचा नवरा तो तुमच्या वडिलांचा कोण? मेहुणीचा नवरा, साडू. तर असे आपले प्रश्न झाले, उत्तरं झालीत. तर व्हिडिओ आवडला तर बघा काय करायचे ते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.